MMRDA चं 50वं वर्ष आणि आज बजेटची मीटिंग होती आणि या वर्षीचं बजेट जवळपास 40,000 कोटीचं आहे आणि मला समाधान आहे की 40,000 पैकी 35,000 कोटी एवढी मोठी तरतूद फक्त आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर आहे आणि जो आस्थापना खर्च आहे तो अतिशय कमी आहे, नॉमिनल 250 कोटी आणि बाकी जे आहे ते कर्ज, व्याज, त्याचा परतावा यामध्ये खर्च होणार आहे आणि म्हणून MMRDA ही मुंबई MMR मध्ये काम करणारी मोठी संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून मेट्रोची मोठी कामं सुरू आहेत। या वर्षीचं टार्गेट जे आहे ते मेट्रो आणि रस्ते याला आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि मेट्रो आणि यावर्षी मेट्रो 20 किलोमीटर कार्यान्वित होईल अशा प्रकारचं आमचं टार्गेट आहे। त्याचबरोबर फेज वाईज आपण मेट्रोला पुढे नेतोय। रस्ते आहेत त्याच्यामध्ये कोस्टल रोड मुंबई ते डायरेक्ट फाउंटन म्हणजे अहमदाबाद रस्त्याला जोडणारा रस्ता जो आहे तो डायरेक्ट वडाळा नाही आपला काय ते ईस्टर्न फ्रीवे एलिव्हेटेड डायरेक्ट फाउंटन मुंबई ठाणे आणि मीरा भाईंदर ते फाउंटन हॉटेलच्या पुढचं जे आपण अहमदाबाद रस्त्याला जोडणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बायपास आहे कोस्टल। त्यामुळे मुंबईतली ईस्टर्न फ्रीवे आणि ठाण्यातली वाहतूक कोंडी अगदी घोडबंदरची वाहतूक कोंडी दूर होईल। त्याचबरोबर ठाणे बोरिवली टनेल जे अंतर 2 तासाचं ते केवळ 10 ते 15 मिनिटावर येईल, त्याचंही काम सुरू झालेलं आहे। त्याचबरोबर ऑरेंज गेट जो आहे मुंबईतला तो आपण करतोय, गायमुखचा टनेल आपण करतोय, जी वाहतूक कोंडी होते घोडबंदरला गायमुखच्या टनेलमुळे ती दूर होईल आणि फाउंटन ते भाईंदर पर्यंत एलिव्हेटेड रस्ता करतोय त्यामुळे तिकडची ट्रॅफिक कमी होईल। आणि दुसरं आता उत्तन ते विरार हा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे फ्लॅगशिप प्रोग्राम आमचा आणि त्यामुळे जवळपास 2 तासाचं अंतर केवळ मला वाटतं 2-2.5 तास असे जर लागले तर तो 40 ते 50 मिनिटावर ते मला वाटतं त्याहीपेक्षा कमी मध्ये 40 मिनिटाचा म्हणजे त्यामुळे देखील वेळ वाचेल आणि तो आम्ही पुढे पालघर पर्यंत एक्सटेंड करण्याचा आमचा विचार आहे। आणि यामध्ये रिंग रोड जो आहे तो देखील आपण प्रोजेक्ट कंप्लीट करतोय जेणेकरून मुंबई MMR मधली वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल आणि लोकांना फार मोठा दिलासा मिळेल। त्याचबरोबर फेज मध्ये आपण हे मेट्रो आपण कंप्लीट करतोय म्हणजे मुंबई MMR मध्ये जवळपास 337 पण आता मला वाटतं त्याचं 300 पेक्षा 400 पर्यंत 400 किलोमीटर पर्यंत आता मेट्रोचं नेटवर्क जात आहे। जसं आपण मुंबई MMR पुढे मीरा भाईंदर पर्यंत जातोय अगदी उत्तन पासून विरार पर्यंत सीलिंग नेतोय तसं मेट्रो देखील ठाणे भिवंडी मध्ये आपण मेट्रो टनेल करतोय, अंडरग्राउंड करतोय आणि जो मोठा कल्याण पश्चिम हा भाग सुटला होता तो देखील याच्यामध्ये आम्ही कव्हर करतोय आणि त्यामुळे भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि इकडे बदलापूर पर्यंत असं एकंदरीत आणि आपण तळोजाला पण येतोय अशा प्रकारे पूर्णपणे एक मोठं मेट्रोचं नेटवर्क तयार होत आहे। म्हणजे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी जी आहे लास्ट माइल कनेक्टिव्हिटी लोकांना देण्याचा प्रयत्न MMRDच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून आजची बैठक महत्वाची होती। MMRD त्याचबरोबर सूर्या प्रकल्प जो पाणी पुरवठा योजना आहे
ती देखील कार्यान्वित झाली आहे आणि त्याला आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. DRG प्रकल्प आपला पुढे जातोय. त्यामुळे वसई विरार, मीरा भाईंदर आणि ठाणे घोडबंदर या सगळ्या भागाचं पाणीचं जी ताण आहे ती भागणार आहे. आणि ठाणे जिल्ह्यासाठी पाणी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जी आहे ती MMRDA ते रेग्युलेट करेल, जेणेकरून लोकांना सम प्रमाणामध्ये पाणी मिळेल आणि जी पाण्याचा जी काही टंचाई आहे ती दूर होईल. तसं बघायला गेलं तर आम्ही MMRDAने काळू डॅमला पण पैसे दिले आपण 400 मला वाटतं 350 कोटी. काळू डॅमसाठी 350 कोटी आपण फॉरेस्टचे पैसे भरायला तेही दिलेत. पोशीरसाठी देखील आपण MMRDA मदत करते. त्यामुळे फक्त रस्ते किंवा मेट्रो यापुरती मर्यादित MMRDA न राहता या MMR मधली पाण्याची समस्या आणि पाण्याची जी काही लोकांची ताण आहे ती भागवण्याचं काम देखील MMRDA यामध्ये करते आहे. मी त्यांना हे सांगितलं की BKC मध्ये जे काही वाहतूक कोंडी होती आहे ती वाहतूक कोंडी देखील दूर झाली पाहिजे आणि त्यावर देखील एक मास्टर प्लॅन एक तयार होतोय. मग त्यामध्ये पोलिसांशी देखील चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे आयुक्त गगराणी यांना सांगितलंय की आपला BKC टू माहीम हायवे हा एक ब्रिज बांधायचा आहे, तो देखील त्याचं देखील DPR करायला सांगितलं. त्यामुळे बाहेरची जी ट्रॅफिक आहे ती BKCत येणार नाही, आउट बाहेर निघून जाईल. त्यामुळे BKC मधली देखील जी वाहतूक कोंडी आहे ती देखील दूर करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि मला वाटतं यामध्ये आपल्याला रिलीफ मिळेल. आणि जी कामं मेट्रोची सुरू आहेत या सर्व कामांवर मॉनिटरिंग म्हणून एक नोडल ऑफिसर MMRDAने द्यावा, जेणेकरून MMRDAची जी कामं आहेत मेट्रोची किंवा फ्लायओव्हरची असतील, रस्त्याची असतील, परंतु मेट्रोच्या कामाच्या खाली जे काही डेब्रिज आहे, माती आहे, कचरा आहे, काही भंगार गाड्या आहेत या ताबडतोब साफ झाल्या पाहिजे. आणि रस्ता जो आहे जर पत्रे जास्त रुंद लावले असतील तर ते स्क्वीज करणे म्हणजे वाहतुकीला खाली जसं वर काम चालू आहे तसं खालच्या वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होता कामा नये. खालची वाहतूक सुसह्य झाली पाहिजे, मोटरेबल झाली पाहिजे. आणि त्याचबरोबर मीडियनमध्ये आपण जिथं आपल्याला स्कोप आहे तिथे ताबडतोब प्लांटेशन देखील सुरू करायचं, म्हणजे पर्यावरणाला देखील आपण मदत करतोय आणि काही ठिकाणी ते काम चालू झालेलं आहे. पण एक विशेष नोडल ऑफिसरची नेमणूक यासाठी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हेही सांगितलंय हे अधिकारी या प्रोजेक्टवर ज्या ज्या ठिकाणी त्यांची जबाबदारी आहे ती त्यांनी पूर्णपणे ताकदीने पार पाडली पाहिजे, क्षमतेने पार पाडली पाहिजे. अधिकची मॅनपॉवर असेल, अधिकची मशिनरी असेल, बिफोर टाइम जर काम झालं तर देखील त्या अधिकाऱ्याला इन्सेंटिव्ह दिलं जाईल, त्याचा सन्मान केला जाईल. परंतु अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणा जर असेल तर त्याच्यावर कारवाई देखील करण्याचा सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे MMRDAच्या माध्यमातून जे MMR मध्ये आपलं जे पोटेन्शियल आहे, आज नीती आयोगाने देखील म्हटलेलं आहे की MMR मध्ये $1 ट्रिलियन पूर्ण महाराष्ट्राचं आपण पकडतो, पण केवळ मुंबई MMR मध्येच एक नाही $1.5 ट्रिलियन पोटेन्शियल आहे. त्यामुळे या पोटेन्शियलचा फायदा करून MMRDAच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आम्ही या ठिकाणी पुढे जातोय. MMRDA पुन्हा अटल सेतूच्या पलीकडे तिथे देखील प्लॅनिंग अथॉरिटी झालेली आहे आणि आपण ते NDTA केलं तिकडे न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी न्यू टाउन डेव्हलपमेंट अथॉरिटी केलेली आहे आणि तिकडे देखील मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल, ग्रोथ सेंटर होतील, लोकांना रोजगार मिळेल. अनेक लोक म्हणजे परदेशी गुंतवणूकदार देखील त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि त्या भागातल्या लोकांना देखील फायदा होईल, शेतकऱ्यांना फायदा होईल, भूमिपुत्रांना फायदा होईल. आणि एक तिसरी मुंबई सारखं एक मोठं एक त्या ठिकाणी
त्याचं निर्माण होईल आणि त्याचा बेनिफिट जो आहे, आता आपण जसं सिडको एअरपोर्ट करते आहे, अटल सेतू MMRDने केला आहे. आता अटल सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबई आणि अलाइड इंडस्ट्रीज सगळ्या ज्या काही त्याच्यावर डिपेंड असतात त्यांना देखील चालना मिळते. आणि म्हणून आजचं एक बैठक जी आहे ही अतिशय महत्त्वाची होती. मी आमचे MMRDचे संजय मुखर्जी आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो की ज्या पद्धतीने ते काम करत आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रो, डॅम, ब्युटिफिकेशनचं काम, लेक ब्युटिफिकेशनचं काम देखील ते करत आहेत. रायला देवी आणि ठाण्यातलं मासुंदा हार्ट ऑफ सिटी ते देखील त्यांनी हातात घेतले. रायला देवीचं जवळपास काम कंप्लीट एक टप्पा पूर्ण होईल. त्यामुळे MMRDA 360 डिग्री काम करते. याच MMRDAने कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर, त्यावेळेस देखील माझ्याकडे ते डिपार्टमेंट होतं, कोविडमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर कोविड सेंटर देखील उभे केले. त्यामुळे हे MMRDA फक्त